नमस्ते विद्यार्थी मित्रो, माझं नाव डॉक्टर संग्राम पाटील आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो डिप्लोमा कॉम्प्युटर सायन्स किंवा AIML किंवा डेटा सायन्स ह्या मुलांसाठी स्पेशली तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे डिप्लोमा झाल्यानंतर आपल्याला सेकंड इयर ॲडमिशन घ्यायचं असतं, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन. आणि त्यासाठी जी मुलं कॉलेज सर्च करत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की बाबा आपल्याला कुठे ॲडमिशन घ्यावं आणि काय ॲडमिशन घ्यावं हे कळत नसतं. असं पण वाटत असतं की पुण्यात जावं, पुण्यात ॲडमिशन घ्यावं. नो डाऊट पुण्यामध्ये चांगला स्कोप आहे वगैरे, परंतु पुण्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 95% पुढं मार्क्स डिप्लोमाला असावे लागतात. परंतु ज्यांना 95च्या खाली मार्क्स आहेत त्या मुलांना मात्र आपल्या जवळच्या एरियामध्ये कॉलेज बघणं क्रमपर्याय राहतं. म्हणजे त्यांना तिथंच ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. ज्यांना अबाव 95 आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना पुण्याला ॲडमिशन मिळून जाईल. खरं ज्यांना 95च्या खाली मार्क आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बऱ्याच वेळेला मुलांना प्रश्न पडतो की डिप्लोमा झाल्यानंतर आता मला डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि असं कुठं चांगलं आणि फोकस्ड अकॅडमिक्स कुठं मिळेल की जेणेकरून माझ्या डिप्लोमा घेऊन आलेल्या नॉलेजमध्ये बराच फरक पडेल. त्याचबरोबर अशी मला इंटर्नशिप कुठं अवेलेबल होईल की ज्यामुळे मला इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स तयार होईल, आणि असं कॉलेज की जे मला 100% जॉब गॅरंटी देईल. कारण का डिग्री झाल्यावर सगळ्यांची इच्छा असते की आपल्याला जॉब मिळावा. ठीक आहे, हे का गरजेचं आहे की हा विचार करणं का गरजेचं आहे की बाबा कुठं मला अकॅडमिक चांगलं मिळेल, कुठं मला इंडस्ट्री एक्सपोजर मिळेल की जेणेकरून माझा जॉब चांगला होईल. कारण आपण ग्रॅज्युएट होणार आहे आणखीन 2 किंवा 3 वर्षानंतर ग्रॅज्युएट, म्हणजे 3 वर्षानंतर ग्रॅज्युएट होणार आहे. आणि मग त्यावेळेला आपल्याबरोबर बरेच ग्रॅज्युएट्स मार्केटमधून म्हणजे कॉलेजेसमधून मार्केटमध्ये अवेलेबल होणार आहेत. आणि सगळ्यांच्यामध्ये एक रेस लागलेली आहे की सगळ्यांनाच चांगला जॉब हवा आहे. मग ह्या सगळ्यांमध्ये जर का आपल्याला टिकून राहायचं असेल आणि आपल्याला जर का आपला ड्रीम जॉब बघायचा असेल तर मात्र ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे मिळणं पॉसिबल आहे. म्हणजे जो काही तुम्ही ड्रीम जॉब तुम्हाला हवा आहे तो जॉब तुम्हाला मिळू शकतो. अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जॉब अवेलेबल आहेत. कोणाला? ज्यांच्याकडे चांगलं नॉलेज आहे, ज्यांचा अकॅडमिक्स चांगला आहे आणि ज्यांना वर्क एक्सपिरियन्स आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी एकत्र कशा मिळणार आहेत? कारण जर का मला चांगली नोकरी मिळायला वर्क एक्सपिरियन्स हवा असेल तर कॉलेज करताना मला एक्सपिरियन्स मिळणार कुठून, हा प्रश्न आहे. त्यामुळे जर का तुमच्याकडे नॉलेज आणि वर्क एक्सपिरियन्स कॉलेज करतानाच हे जर का असेल तर मात्र तुम्ही बाकीच्या मुलांच्या पेक्षा वेगळं स्टँड आउट होणार आहे. बाकीची मुलं फक्त नॉलेज घेणार आहेत, परंतु जर का तुम्ही वर्क एक्सपिरियन्स घेतला तर मात्र तुम्ही बाकीच्यांच्यापेक्षा वेगळं होणार आहे आणि मग तुम्हाला तुमचा जॉब 100% मिळेल. मग हे कसं पॉसिबल आहे की दोन्ही गोष्टी म्हणजे अकॅडमिक आणि वर्क एक्सपिरियन्स ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा पॉसिबल होणार आहेत आणि कुठं पॉसिबल होणार आहेत? अशा गोष्टी मिळणार आहेत का? कॉलेज करता करता वर्क एक्सपिरियन्स कसा मिळणार आहे मला? ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का हे बघणं गरजेचं आहे. तर हे मला कसं मिळेल, कुठं मिळेल? तर हे सर्व तुम्हाला मिळेल DY पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे, कोल्हापूरपासून 28 किलोमीटर वारणा साईडला आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला नॉलेज देखील मिळेल आणि तुम्हाला इंडस्ट्री एक्सपोजर देखील मिळेल. या दोन्ही गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी मिळतील. आता तुमचा ऑलरेडी डिप्लोमा झालेला आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली सेकंड इयरला आमच्याकडे ॲडमिशन घेणार आहात आणि ॲडमिशन घेतल्यानंतर पुढील 3 वर्षामध्ये सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरमध्ये तुम्हाला इंडस्ट्री एक्सपोजर पण मिळणार आहे आणि तुम्हाला अकॅडमिक्स देखील तुमचे प्रॉपर होणार आहेत. ह्याला आपण बीटेक प्लस इंडस्ट्री असं कन्सिडर करतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड इयर आणि थर्ड इयर हे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला नॉलेज घ्यायचं आहे. सेकंड इयर आणि थर्ड इयर हे तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये नॉलेज घ्यायचं आहे आणि फोर्थ इयर जे आहे हे संपूर्ण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काढायचं आहे. कदाचित तुम्ही डिप्लोमा करताना 1 मंथ, 2 मंथ्स किंवा 3 मंथ्स
इंडस्ट्री इंटर्नशिप केली असेल, परंतु डिअर स्टुडंट, त्या केसमध्ये कदाचित तुम्ही स्वतःहून इंडस्ट्री बघितला असाल, परंतु आमच्या इथे डी.वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल तळसंदेमध्ये कंपल्सरी इंडस्ट्री आम्हीच बघणार आहे. इंडस्ट्री बघण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायचं नाही आहे. 11 महिन्याची जी काही इंडस्ट्री आहे त्या कंपल्सरी आम्ही बघून आणणार आहे आणि त्यात तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आणि इंटरव्ह्यूसाठी जी काही लागणारी प्रिपरेशन जी आहे ही आम्ही सेकंड इयर थर्ड इयरमध्ये ती करून घेणार आहे. त्यामुळे संपूर्ण शेवटचं वर्ष जे आहे हे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये वर्कआउट करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स येणार आहे. आणि ही इंडस्ट्री कंपल्सरी आम्ही बघणार आहे. तुम्हाला इंडस्ट्री कुठेही बघायला जायची गरज नाही. पहिल्या 2 वर्षामध्ये आपल्याकडे जे काही टीचिंग होणार आहे ते टीचिंग हे त्यातले काही सब्जेक्ट जे आहेत हे इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडून होतील, की जे इंडस्ट्री एक्सपर्ट्स मायक्रोसॉफ्ट, IBM, गुगल AWS क्लाउड किंवा इंटेल यांच्याकडून सर्टिफाईड असतील आणि ते तुम्हाला प्रॉपर नॉलेज देणार आहेत. एखादा सब्जेक्ट म्हणजे .NET आम्ही शिकवणे आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड न शिकवणे ही गोष्ट वेगळी असते. पायथन आम्ही शिकवणे आणि IBM सर्टिफाईड माणसांनी शिकवणे याच्यामध्ये बराच फरक असतो. तर इंडस्ट्री एक्सपर्ट्स तुम्हाला याच्यामध्ये नॉलेज देणार आहेत. ठीक आहे. आणि लास्ट इयर जे आहे हे संपूर्ण लास्ट इयर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काढायचं आहे. त्यामुळे अकॅडमिक्स आणि इंडस्ट्री यांच्यामधला जो ब्रिज आहे तो ब्रिज भरण्यासाठी तुम्हाला 100% मदत होईल. त्यामुळे ह्या 11 मंथच्या इंटर्नशिपमुळे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे. आता ज्या वेळेला बाकीच्या ठिकाणी 3 वर्ष कॉलेज आहे डिप्लोमा नंतर, ते आम्ही 2 वर्षामध्ये कसं बसवलेलं आहे. तर माय डिअर स्टुडंट्स, बाकी ठिकाणी हे जे काही विषय आहेत, सी प्रोग्रामिंग असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, ऑपरेटिंग सिस्टीम असेल, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर नेटवर्क असेल, डेटा कम्युनिकेशन असेल, सिस्टीम प्रोग्रामिंग असेल, कंपायलर डिझाईन असेल किंवा कंपायलर कन्स्ट्रक्शन असेल, हे जे काही सब्जेक्ट सिलेबसमध्ये सेकंड इयर ऑनवर्ड्स असतात आणि जे तुम्ही डिप्लोमाला ऑलरेडी शिकलेला आहात ते विषय आम्ही शिकवत नाही. म्हणजे ते ऑलरेडी आमच्याकडे फर्स्ट इयरला झालेले आहेत. त्यामुळे हे विषय कॅन्सल केल्यानंतर जे काही विषय नवीन आहेत, जे तुम्हाला डिप्लोमाला झालेले आहेत, ते विषय आम्ही ह्याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत. त्यामुळे बरोबर तो परफेक्ट सिलेबस जो आहे तो 2 वर्षामध्ये बसलेला आहे. मग ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, तर फक्त ह्याच्यामुळे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे जे काही स्टुडंट्स आहेत ते ह्या कोर्सला डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतील. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, AIML असेल किंवा डेटा सायन्स असेल, हे स्टुडंट जे आहेत हे स्टुडंट्स आमच्याकडे डायरेक्टली ऍडमिशन घेऊ शकतात. परंतु आदर ह्या बॅकग्राऊंडचे कुठला मुलगा असेल, एखादा मुलगा इलेक्ट्रॉनिक्स असेल, एखादा मुलगा ENTCचा असेल, तर ह्या मुलांना ह्या कोर्सला ऍडमिशन घेणं जरा अवघड होईल. आणि तशा लोकांना काय ऍडमिशन घ्यायचं असेल तर आमचा एक ब्रिज कोर्स आहे जो कॉलेज सुरू व्हायच्या आधी 1 महिना सुरू होतो. त्या केसमध्ये आम्ही जनरली सी प्रोग्रामिंग, वेब डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे सब्जेक्ट्स मुलांना फुल डे शिकवतो. आणि ह्या ब्रिज कोर्सला जर आपण जॉईन केला जो फ्री ऑफ कॉस्ट असतो, मग आपलं ऍडमिशन होऊ शकेल. परंतु तशी रिक्वायरमेंट म्हणजे तशा जागा वगैरे असणं गरजेचं आहे, वेकंट सीट्स असणं गरजेचं आहे. आता ह्या 11 मंथ इंटर्नशिपनं काय होणार आहे, तर बाकी ठिकाणी मुलं बीटेक होणार आहेत, परंतु आपल्या इथं मुलगा जो आहे बीटेक प्लस त्याला 1 वर्ष एक्सपिरियन्स मिळणार आहे, की जी युनिक गोष्ट आहे. इंडियामध्ये असं कुठलंही कॉलेज किंवा कुठलीही युनिव्हर्सिटी नाही की जी तुम्हाला 1 वर्षासाठी संपूर्णपणे इंटर्नशिप देणार आहे. याच्यामध्ये कॉलेजमध्ये थेअरी पेपर, प्रॅक्टिकल एक्झाम, असाइनमेंट्स काही असणार नाही आहे. टोटली 11 महिने तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे. त्यामुळे बाकीच्या ठिकाणाहून, बाकीच्या कॉलेजमधून, बाकीच्या युनिव्हर्सिटीमधून जो बीटेक मुलगा होणार आहे आणि तुम्ही जे होणार आहे त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स जो आहे, तुम्हाला बीटेक बरोबर 1 वर्षाचा इंडस्ट्री एक्सपिरियन्स असणार आहे, विच इज युनिक इन इंडिया. That gives you 100% job guarantee. It is the only university which gives you 100% job guarantee. परंतु त्याला स्टार टाकलेला नाही आहे. स्टार म्हणजे तुमची अटेंडन्स ही 90% असणं कंपल्सरी गरजेचं आहे. ज्या मुलांची अटेंडन्स 90% असेल त्या मुलांना 100% जॉब गॅरंटी दिली जाईल. आमचा कॅम्पस हा ग्रीन अँड क्लीन कॅम्पस आहे. तुम्ही येऊन बघा, 200 एकरचा कॅम्पस आहे, पोल्युशन फ्री कॅम्पस आहे. त्यामुळे एकदा व्हिजिट करा, आणखीन मगच डिसिजन घ्या तुम्हाला ऍडमिशन कुठं घ्यायचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही शंकर पुजारी सर
किंवा मी स्वतः डॉक्टर संग्राम पाटील, आम्हाला दोघांना तुम्ही फोन करू शकता आणि तुम्ही ऑनलाईन फॉर्म देखील भरू शकता. थँक यू व्हेरी मच अँड व्हिजिट टू अवर ग्रीन कॅम्पस.